आजची पहिली कहाणी मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातील आहे। ही बात आहे 2024 सालची। 2 मेच्या सकाळी सुमारे 6 वाजत असतील, जेव्हा अशोकनगर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम रातीखेडा येथे मशरूम फॅक्टरीजवळून जाणाऱ्या काही लोकांची नजर एका पुलीजवळ उभी असलेली एका खराब झालेल्या मोटरसायकलवर पडली। हा मार्ग ग्रामदियाधरीकडे जातो। मोटरसायकलवर दुरूनच रक्ताच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या। तिथंच जवळपास पडलेल्या रक्तानं माखलेल्या चपला आणि कपडे कुठल्यातरी गंभीर घटनेकडे इशारा करत होते। हे दृश्य पाहून तिथं लोक थांबू लागले। पाहता पाहता हळूहळू तिथं गर्दी जमू लागली। परिस्थिती गंभीर समजून एका व्यक्तीनं ताबडतोब पोलिसांना सूचना दिली। थोड्याच वेळात देहात पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरू केला। घटनास्थळी उभ्या असलेल्या बाईकच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या आधारावर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली की ही बाईक जवळच्याच दियारी गावातल्या राजकुमार अहिरवार याची आहे। ज्या पुलीजवळ ही बाईक सापडली तो रस्ता सरळ दियारी गावाकडे जातो, जे तिथून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे। बाईक सापडल्याची बातमी जेव्हा गावापर्यंत पोहोचली तेव्हा राजकुमारचे नातेवाईक ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची परिस्थिती आणि बाईकभोवती रक्ताच्या खुणा पाहून नातेवाईकांनी आशंका व्यक्त केली की राजकुमारचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे। त्यांनी हेही सांगितलं की काही दिवसांपूर्वी गावातल्या काही लोकांशी व्यवहाराबद्दल राजकुमारचा वाद झाला होता। हे प्रकरण पहिल्या दृष्टिक्षेपात एक गूढ हत्या वाटत होतं, म्हणून देहात पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन एसपींनी ठाणेदारांना त्वरित आणि गंभीर तपासाचे निर्देश दिले। यानंतर ठाणेदार स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली। तपासादरम्यान त्यांनी पाहिलं की मोटरसायकलवर एक लाल रंगाचा द्रव पसरलेला होता, जो पहिल्या दृष्टिक्षेपात रक्तासारखा वाटत होता। हाच लाल द्रव जवळपास पडलेल्या चपला आणि कपड्यांवरही होता। तथापि या द्रवाकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर ठाणेदारांना काही संशय आला। त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली, कारण ते समजून गेले होते की हा लाल द्रव रक्त नसून काहीतरी वेगळं आहे। तथापि ठाणेदारांनी त्यावेळी आपल्या मनात येणारा संशय कुणालाही व्यक्त केला नाही। पण घटनास्थळ पाहून त्यांना काहीतरी बिनसल्यासारखं नक्की वाटलं, म्हणून त्यांनी तपासाची व्याप्ती वाढवली। जेव्हा त्यांनी आजूबाजूला लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्यांना काही अंतरावर रस्साची फाटलेली थैली आणि नव्या कपड्यांचा टॅग पडलेला मिळाला। या गोष्टी पाहून ठाणेदार समजून गेले की ही कुठली सामान्य घटना नाही। त्यांना हे संपूर्ण प्रकरण बनावट आणि नियोजनपूर्वक केलं गेल्यासारखं वाटू लागलं। हेही शक्य होतं की कुणीतरी जाणूनबुजून रक्तासारखा दिसणारा लाल द्रव पसरवून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असावा। ठाणेदारांनी ताबडतोब या गोष्टीची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। सर्व अधिकारी या घटनेबद्दल सतर्क झाले होते। ठाणेदार जाणून होते की जर खरोखरच राजकुमारचं अपहरण झालं असेल तर त्याला वेळीच शोधणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्या जीवाला धोका असू शकतो। म्हणून त्यांनी विलंब न करता एक पथक तयार केलं आणि त्यांना राजकुमारच्या शोधात वेगवेगळ्या भागात पाठवून दिलं। आता हा खटला एक न उलगडलेली कोडी बनला होता, जी लवकर सोडवणं पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं। पण ठाणेदार आणि त्यांच्या पथकानं ठरवलं होतं की ते या प्रकरणाचं सत्य समोर आणूनच राहतील। देहात पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी तयार केलेल्या पथकानं राजकुमारला शोधण्यासाठी तांत्रिक आणि सायबर सेलची मदत घेतली। पथकानं राजकुमारच्या मोबाईलचं लोकेशन, कॉल डिटेल्स आणि UPI व्यवहारांची माहिती काढली। जेव्हा ही सगळी माहिती समोर आली तेव्हा पोलिसांना सत्याचा पत्ता लागला आणि लवकरच त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला। जेव्हा देहात पोलिसांनी सत्य उघड केलं तेव्हा प्रत्येकजण हैराण झाला। प्रत्यक्षात हे कुठलं अपहरण किंवा हत्येचं प्रकरण नव्हतं, तर हा एक सुनियोजित कट होता, जो स्वतः राजकुमारने रचला होता। प्रत्यक्षात राजकुमार आपल्याच अल्पवयीन भाचीवर प्रेम करू लागला होता। त्या मुलीला मिळवण्यासाठी त्यानं ही बनावट कहाणी रचली। रक्त, मोडकी बाईक आणि चपला यांसारख्या गोष्टींनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की कुणीतरी त्याचं अपहरण केलं आहे किंवा त्याची हत्या केली आहे। आता बोलूया दियारी गावाबद्दल। अशोकनगरपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावाची ओळख एका छोट्या टेकडीवर स्थित प्राचीन हनुमान मंदिरामुळे होते। हे गाव शांत, सुंदर आणि नैसर्गिक टेकड्यांनी वेढलेलं आहे। इथले बहुतेक लोक शेती किसानीशी जोडलेले आहेत, तर काही लोक मजुरीही करतात। याच गावात राहणारा राजकुमार अहिरवार, ज्याचं वय 26 वर्ष होतं, तो एक मेहनती आणि श्रमाला पूजणारा व्यक्ती मानला जात असे। तो आपल्या धाकट्या भावासोबत मिळून 20 बिघे जमिनीवर शेती करायचा आणि सोबतच मोकळ्या वेळात राजगिरीचं कामही करायचा। पण खेदाची गोष्ट म्हणजे एवढा मेहनती आणि सरळसोट दिसणाऱ्या राजकुमारच्या डोक्यात एक धोकादायक स्वप्न पिकत होतं, ज्यानं त्याला एक खोटी कहाणी रचायला भाग पाडलं।
राजकुमारचं आयुष्य बाहेरून पाहता एक आदर्श ग्रामीण तरुणासारखं वाटत होतं. मेहनती, जबाबदार आणि घरगुती. त्याला ना जुगाराची वाईट सवय होती ना दारूची. तो प्रामाणिकपणे मेहनत करायचा आणि जे काही राजगिरीचं काम घ्यायचा ते वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करायचा. यामुळे त्याच्याकडे कामाची कधी कमतरता भासली नाही आणि ना पैशांची. कामावरून परत आल्यानंतर राजकुमार सरळ घरी यायचा, जेवण करायचा आणि मग टीव्ही पाहायला बसायचा. त्याला क्राईम सिरियल पाहण्याचा अत्यंत छंद होता, ज्यासाठी तो अनेकदा उशिरापर्यंत जागत असे. सुमारे 4 वर्षांपूर्वी त्याचं लग्न जवळच्याच गाव भयानखेडी येथील एका सुंदर मुलीशी झालं. पत्नी मिळाल्यानंतर तो आणखी आनंदी राहू लागला. त्याचा बहुतांश वेळ आता पत्नी आणि टीव्हीबरोबरच जाऊ लागला. काही वर्षांत त्यांना 2 मुलंही झाली. कुटुंब वाढल्यानंतर राजकुमारनं आपल्या धाकट्या भावाचंही लग्न करून दिलं. पण इथूनच त्याच्या अडचणी सुरू झाल्या. राजकुमार खर्चाळू स्वभावाचा होता. त्यानं भावाच्या लग्नात गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केले. परिणामी त्याचं बजेट बिघडलं आणि त्याला पैशांची टंचाई जाणवू लागली. राजकुमारची प्रकृती होती की तो खर्च न करता राहू शकत नव्हता. म्हणून हळूहळू त्यानं आपल्या मित्रांकडून आणि ओळखीच्या लोकांकडून उधारी घ्यायला सुरुवात केली. हीच उधारी पुढे जाऊन त्याच्या अडचणी आणि निर्णयांचं कारण बनली. राजकुमारचा खर्च करण्याचा अंदाज असा होता की लोक त्याला मोठा माणूस समजत असत. तो जेव्हा जेव्हा नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांच्या घरी जायचा तेव्हा मोकळेपणानं खर्च करायचा, मग ते कपडे असोत, मिठाई असो, भेटवस्तू असोत किंवा मुलांना पैसे देणं असो. तो कुठल्याही गोष्टीत कंजूसपणा करत नसे. याच कारणामुळे त्याचे नातेवाईक त्याला खूप मानत असत आणि तो त्यांच्या घरी यावा अशी इच्छा करत असत. विशेषतः त्याचे सासरचे लोक तर त्याला राजकुमार नव्हे तर राजा मानत असत. राजकुमारलाही हे सगळं चांगलं वाटायचं. लोकांचा सन्मान, सासरी त्याची चौकशी आणि प्रत्येकाचा त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न. म्हणून तो वारंवार सासरी जाण्याचा बहाणा शोधत असे. अशाच एकदा तो सासरी गेला असता तिथं त्याची नजर सपनावर पडली. सपना त्याच्या पत्नीची दूरच्या नात्यातली भाची होती. पहिल्याच नजरेत सपनानं राजकुमारचं मन जिंकलं. सपना सुंदर आणि तरुण होती आणि राजकुमारच्या सासरीपासून काही घरं सोडून राहत होती. तिचं रोज सासरी येणं जाणं असे. प्रत्येक वेळी जेव्हा राजकुमार सासरी यायचा त्याची भेट सपनाशी व्हायची. राजकुमार आता सपनाला मिळवण्याचं स्वप्न दिवस रात्र पाहू लागला होता. पण या सुंदर स्वप्नाच्या पूर्ततेच्या वाटेत 2 मोठ्या भिंती होत्या. पहिली, तो आधीपासून विवाहित होता आणि दुसरी, तो सपनाचा नात्यानं फुफा लागायचा. या दोन्ही गोष्टी समाज आणि नात्यांच्या दृष्टीने खूप मोठे अडथळे होते. इतकंच नव्हे तर सपनाचं वयही केवळ 18 वर्षांचं होतं. पण प्रेम आणि आकर्षण वय पाहत नाही. राजकुमारनं जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी हलकी फुलकी हसून विनोद केला तेव्हा त्यानं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की सपना काय विचार करते. त्याच्या बोलण्यात दडलेला इशारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. असा काळ जेव्हा मनात अनेक अनोळखी भावना जन्म घेऊ लागतात. त्या वयात मुलींनाही चाहत असते की कुणी त्यांना खास समजावं, त्यांची स्तुती करावी, त्यांना नजरांनी शोधावं आणि जेव्हा हे सगळं तिला तिच्याच फुपाकडून मिळू लागलं तेव्हा तीही हळूहळू त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली. सपनाला राजकुमारच्या गोष्टी आता मजेदार वाटू लागल्या होत्या आणि राजकुमार तर आधीच मनापासून प्रेमात पडला होता. आता त्याच्या मनात ही गोष्ट घर करू लागली की जर सपनाला कायमचं मिळवायचं असेल तर त्याला कुठलं तरी मोठं पाऊल उचलावं लागेल. राजकुमार आता पूर्णपणे सपनाच्या प्रेमात बुडाला होता. जेव्हा त्यानं सपनाची खूप स्तुती करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला सपना थोडी संकोचली, पण हळूहळू तिलाही आपल्या फुपात एक प्रियकर दिसू लागला. परिणाम असा झाला की दोघांमध्ये चोरून एक अनोखी प्रेमकथा सुरू झाली. म्हणतात की विवाहित पुरुष जेव्हा दुसऱ्या कुठल्या स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्याचा एकुलता एक हेतू शारीरिक सुख मिळवणं असतो. राजकुमारचाही हेतू तोच होता. म्हणून सपनाला प्रेमाची अशी लागण झाली होती की जेव्हा जेव्हा राजकुमार गावी यायचा तेव्हा ती फुपाशी एकांतात भेटण्यासाठी कुटुंबियांना रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून खाऊ घालत असे. राजकुमारचं आयुष्य आता 2 भागात विभागलं गेलं होतं. एकीकडे त्याची पत्नी आणि मुलं आणि दुसरीकडे सपनाचं प्रेम. पत्नी तर आधीपासून होती, आता प्रेयसीही होती, तर साहजिकच खर्चही वाढू लागला. राजकुमारनं आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि दोघांना आनंदी ठेवण्यासाठी आधीपेक्षाही जास्त कर्ज काढायला सुरुवात केली. तिकडं सपना, जी आता पूर्णपणे राजकुमारवर मनापासून प्रेम करू लागली होती, आपल्या नात्यातल्या फुपालाच आपला जीवनसाथी बनवण्याची स्वप्न पाहू लागली होती. ती चाहत होती की राजकुमारनं तिच्याशी नियमानं लग्न करावं, तिच्याबरोबर सप्तपदी घ्यावी. राजकुमारला सपनाला गमावण्याची भीती सतावू लागली. म्हणून त्यानं घरात हे नातं लपवण्यासाठी एक विचित्र युक्ती केली. एक दिवस त्यानं आपल्या पत्नीशी विनोदात म्हटलं, मी लवकरच आणखी एक बायको आणणार आहे जी आपल्या घरात नोकरी करून राहील. पत्नीनं हे हलक्या फुलक्या अंदाजात घेतलं.
पण राजकुमारच्या मनात ही गोष्ट विनोद नसून सत्य बनली होती. तो सपनाला कुठल्याही हालात आपल्या आयुष्यात आणू इच्छित होता, मग यासाठी त्याला कुठल्याही हद्दीपर्यंत जावं लागलं तरी. राजकुमार आता आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात असा अडकला होता की त्यानं आपल्या खऱ्या आयुष्यापासून सुटका करून घेण्याचं ठरवलं. जेव्हा त्यानं आपल्या पत्नीशी विनोदात दुसऱ्या लग्नाची गोष्ट केली आणि पत्नीचा राग पाहिला, तेव्हा त्याला समजलं की जर त्यानं सपनाला मिळवायचं असेल तर हे इतकं सोपं नसेल. राजकुमारनं ठरवलं होतं की सपनाला मिळवण्यासाठी त्याला या दुनियेतून पूर्णपणे गायब व्हावं लागेल. याच हेतूनं त्यानं सपनाशी भेटून योजना केली. सपनानं त्याला एक धूर्त युक्ती सुचवली, स्वतःचं अपहरण आणि हत्येचं नाटक रचणं. या योजनेनुसार राजकुमार काही काळासाठी पूर्णपणे बेपत्ता होणार होता, जेणेकरून जगाला खात्री पटेल की त्याची हत्या झाली आहे. राजकुमारनं एक फिल्मी कट रचला. योजना पूर्णपणे तयार होती आणि आता तिला फक्त अंमलात आणणं बाकी होतं. 1 मेच्या सकाळी तो रोजच्याप्रमाणे घरातून निघाला. पण यावेळी त्याचा हेतू कामावर जाण्याचा नव्हता. तो स्वतःच्या अपहरण आणि हत्येचं नाटक करणार होता. संध्याकाळ होता होता जेव्हा तो घरी परतला नाही, तोपर्यंत त्याची योजना आपल्या पुढच्या टप्प्यात पोहोचली होती. राजकुमारनं कलेक्टरेटजवळ स्थित बाबा ज्यूसवाल्याकडून बीटाचा रस विकत घेतला आणि ऑनलाईन पेमेंट केलं. मग त्यानं तोच बीटाचा रस आपल्या मोटरसायकलवर आणि चपलांवर सांडून दिला, ज्यामुळे दुरून पाहता सगळं रक्तानं माखल्यासारखं वाटेल. इतकंच नव्हे तर सपनानंही पूर्ण तयारी केली होती. तिनं आपल्या आईच्या नावानं एक नवीन सिम कार्ड विकत घेतलं आणि ते राजकुमारला दिलं, जेणेकरून तो त्याच सिमवरून सपनाच्या संपर्कात राहू शकेल, कुणालाही शंका येऊ न देता. आता कट पूर्णपणे सक्रिय होता. जगाला वाटत होतं की राजकुमारची हत्या झाली आहे, तर तो कुठंतरी लपून होता, नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची तयारी करत होता. दुसरीकडे राजकुमार रात्रीपर्यंत घरी परतला नाही, ज्यामुळे घरच्यांची चिंता वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक गावाजवळच्या एका पुलीवरून जात होते, तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथं एक मोटरसायकल उभी आहे. जवळच काही कपडे, चपला आणि रक्तासारखे लाल डाग पडले आहेत. हे पाहून लोकांना शंका आली की काहीतरी अनर्थ झाला आहे. लवकरच पोलिसांना सूचना देण्यात आली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रकरण गंभीर वाटत होतं. राजकुमारचे नातेवाईकही तिथं पोहोचले आणि त्यांनी आशंका व्यक्त केली की राजकुमारचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांना तिथं 2 फाटलेल्या प्लास्टिकच्या थैल्या मिळाल्या ज्यात लाल रंगाचा द्रव होता. पहिल्या दृष्टिक्षेपात सगळं काही रक्तानं माखलेलं दिसत होतं, बाईक, चपला आणि जमिनीवर पसरलेला लाल रंग. पण देहात पोलीस ठाण्याच्या प्रभारींना काहीतरी बिनसल्यासारखं वाटलं. त्यांनी बारकाईनं तपास केला आणि लवकरच त्यांना अंदाज आला की ते रक्त नसून बीटाचा रस असू शकतो. राजकुमारच्या गायब होण्याच्या तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा मिळाला. राजकुमारनं घटनेच्या दिवशी कलेक्टरेटजवळच्या बाबा ज्यूसवाल्याला ऑनलाईन पेमेंट केलं होतं. जेव्हा पोलिसांनी ज्यूस विक्रेत्याकडून चौकशी केली, तेव्हा त्यानं सांगितलं की राजकुमार अनेकदा त्याच्या दुकानात यायचा आणि साधारणपणे आंब्याचा रस प्यायचा. पण घटनेच्या 1 दिवस आधी त्यानं पहिल्यांदा 3 ग्लास बीटाचा रस पॅक करून घेतला होता. पोलिसांचा संशय दृढ होत गेला. राजकुमारच्या मोबाईल क्रमांकांसोबतच सुमारे 10 इतर संशयित क्रमांकांची सायबर सेलच्या मदतीने कॉल डिटेल रिपोर्ट काढण्यात आली. तपासादरम्यान राजकुमारच्या सासरी ग्राम भैयाखेडी येथून काही संशयित क्रमांक समोर आले. त्यापैकी एक क्रमांक त्याची प्रेयसी सपना यांचा होता. पोलिसांनी सपनाशी आपल्या पद्धतीनं चौकशी केली. शेवटी सपना मोडली आणि तिनं संपूर्ण कहाणी सांगितली, कसं राजकुमार आणि त्यानं एकत्र पळून जाण्याची योजना केली होती आणि कसं तिनं आपल्या आईच्या नावानं एक सिम कार्ड विकत घेऊन राजकुमारला दिलं होतं. सपनाच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नव्या सिमचं लोकेशन ट्रेस केलं, जे राजकुमारच्या गायब झाल्याच्या दिवसापासून सतत भोपाळमध्ये सक्रिय होतं. जेव्हा राजकुमार आपल्या प्रेयसीला घेण्यासाठी अशोकनगरला येत होता, तेव्हा पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करत शहरातल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्या आणि त्याला अटक केली. तपासात स्पष्ट झालं की राजकुमारची कुठलीही हत्या झाली नव्हती. उलट त्यानं स्वतःला मृत दाखवण्यासाठी हे संपूर्ण नाटक रचलं होतं. शेवटी जेव्हा तो सपनाला घेऊन पळून जाण्याच्या उद्देशानं भोपाळहून अशोकनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तेव्हा पोलिसांनी त्याला तिथंच पकडलं. सत्य समोर येताच प्रत्येकजण स्तब्ध झाला. हा एक फिल्मी कट होता ज्याला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्या राजकुमारला लोकमेहनती आणि सभ्य समजत होते, तोच एवढा मोठा कट रचू शकतो, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. चौकशीदरम्यान राजकुमारनं सर्व सत्य कबूल केलं. त्यानं सांगितलं की त्याच्यावर गावातल्या अनेक लोकांचं कर्ज होतं. वरती तो आपल्या सासरीच्या भाचीवर प्रेम करू लागला होता, तिला घेऊन पळून जाऊ इच्छित होता. परिस्थितीला कंटाळून आणि आपलं प्रेम मिळवण्याच्या धुंदीत त्यानं स्वतःचं अपहरण आणि हत्येची खोटी कहाणी रचली, जेणेकरून सर्वांना वाटावं की तो मारला गेला आहे आणि त्याला कुणी शोधूही नये.
त्याची या चलाखीला पकडण्यात देहात पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं आणि प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची सखोल चौकशी केली. या तपासात इतर पोलीस कर्मचाऱ्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. या सर्वांच्या हुशारी आणि मेहनतीमुळे एका गूढ प्रकरणाचं सत्य समोर येऊ शकलं आणि बेपत्ता राजकुमार सुखरूप हाती लागला. आजची दुसरी कहाणी मुंबईची आहे. ही बात आहे 2014 सालची. मुंबईच्या मुलुंडमध्ये एक पोलीस ठाणं आहे नवघर. याच पोलीस ठाण्याचे निरीक्षक सहाय्यक निरीक्षकांसोबत बसून कुठल्या तरी जुन्या खटल्यावर चर्चा करत होते. तेवढ्यात मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी आपल्या काही कर्मचाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात आले आणि त्यांना भेटायला पोहोचले. त्यांनी सांगितलं की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या कडेला बनवलेल्या BMCच्या कचरा टाकण्याच्या जागेत प्लास्टिकची एक पांढरी मोठी थैली सापडली आहे, जिच्यामधून कुठल्या तरी स्त्रीचे लांब केस बाहेर पडलेले आहेत. असं वाटतं आहे की त्या थैलीत कुठल्या महिलेचा मृतदेह असू शकतो. BMC कर्मचाऱ्यांच्या बोलण्याकडे निरीक्षकांनी खूप गांभीर्यानं पाहिलं. त्यांनी सहाय्यक निरीक्षकांना या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास सांगितलं आणि ही माहिती आपल्या वरिष्ठ निरीक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस नियंत्रण कक्षालाही दिली. यानंतर ते आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले. ही घटना 14 सप्टेंबर 2014च्या संध्याकाळी सुमारे 7 ते 8च्या दरम्यानची आहे. जेव्हा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा तिथं BMCचे काही कर्मचारी आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर आधीपासून उपस्थित होते. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळाची प्राथमिक पाहणी केली आणि ती थैली कचरा टाकण्याच्या जागेतून बाहेर काढली. जेव्हा थैलीचं तोंड उघडलं गेलं तेव्हा आतला नजारा पाहून पोलीस पथकच नव्हे तर BMCचे कर्मचारीही हैराण झाले. त्या छोट्याशा थैलीत एका महिलेचा मृतदेह 2 चादरीमध्ये गुंडाळून जबरदस्तीनं खुपसून ठेवला होता. महिलेचं वय सुमारे 25 ते 26 वर्ष दिसत होतं. तिच्या शरीरावर फक्त पेटिकोट आणि ब्लाउज होते. याशिवाय दुसरा कपडा नव्हता. जेव्हा मृतदेह थैलीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा निरीक्षकांनी मृतदेहाची बारकाईनं पाहणी केली. त्यांनी आणि सहाय्यक निरीक्षकांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी तिथं उपस्थित BMC कर्मचाऱ्यांशी आणि इतर लोकांशी चौकशी केली. पण कुणीही तिला ओळखू शकलं नाही. यावरून हे स्पष्ट झालं की ती महिला त्या भागाची रहिवासी नव्हती. सर्वात मोठी अडचण ही होती की ना तिच्या कपड्यांमध्ये ना प्लास्टिकच्या थैलीत अशी कुठलीही वस्तू मिळाली नव्हती जिच्यामुळे तिची ओळख किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळू शकेल. पोलीस अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिटच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवली. घटनास्थळी आलेल्या प्रेस फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट पथकाचं काम पूर्ण झाल्यानंतर निरीक्षकांनी सर्व आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आणि मग मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलुंडच्या शताब्दी रुग्णालयात पाठवला. पोलिसांसमोर सर्वात मोठी अडचण ही होती की ज्या BMCच्या कचरा टाकण्याच्या जागेत महिलेचा मृतदेह सापडला तो खूप मोठा परिसर होता आणि तिथं मुंबईच्या अनेक भागांतून रोज हजारो टन कचरा आणून टाकला जात असे. हे स्पष्ट होतं की महिलेचा मृतदेहही कचऱ्यासोबत तिथपर्यंत पोहोचला होता. पण तो कुठल्या भागातून आला होता हे शोधणं सोपं नव्हतं. तरीही तपास पुढे नेण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. त्यांनी महिलेच्या रूपरेषेची आणि तिच्याशी संबंधित इतर माहिती मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून दिली. सोबतच वृत्तपत्रांची मदत घेतली गेली आणि काही मुखबिरही लावण्यात आले जेणेकरून कुठला तरी सुगावा मिळू शकेल. निरीक्षकांना आशा होती की कुठला तरी सुगावा नक्की मिळेल, पण त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकालाही काही खास मिळवता आलं नाही. जसं वेळ जात होता तसं त्यांची चिंता वाढत होती. शेवटी निराश होऊन गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांनी तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा घटनास्थळाला भेट दिली. BMC कर्मचाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर त्यांनी तिथं कचरा आणणाऱ्या गाड्यांची एंट्री डायरी तपासली. तपासात समोर आलं की त्या दिवशी एका क्रमांकाची गाडी कचरा घेऊन इतर गाड्यांच्या तुलनेत खूप उशिरा कचरा टाकण्याच्या जागेत पोहोचली होती. त्या गाडीच्या येण्याच्या थोड्याच वेळात BMC कर्मचाऱ्यांना ती थैली दिसली होती ज्यात महिलेचा मृतदेह होता. जेव्हा ही चौकशी केली गेली की त्या दिवशी ती गाडी कोणत्या भागातून कचरा उचलून आणली होती तेव्हा कळालं की ती सायन, धारावी आणि माहीम या भागांतून कचरा घेऊन आली होती. याचा अर्थ असा होता की महिलेचा मृतदेह या तीनपैकी कुठल्या तरी एका भागातून आला होता. यामुळे तपास अधिकाऱ्यांना चौकशीची एक दिशा तर मिळाली पण अंतर अजूनही दूर होतं. सायन, धारावी आणि माहीम यासारखे भाग लहान नाहीत की जिथं कुणाची सहज ओळख पटेल. तरीही गुन्हे शाखेचे तपास अधिकारी हार मानायला तयार नव्हते. त्यांनी अधिक जोश आणि मेहनतीनं तपास पुढे सरकवायला सुरुवात केली. पोलीस पथक मृत महिलेचा फोटो घेऊन माहीम, सायन आणि धारावी भागात येणाऱ्या वस्त्यांमध्ये शोधाशोध करू लागली.
या दरम्यान नवरात्र मंडळाशी जोडलेल्या एका कार्यकर्त्यानं जेव्हा मृत महिलेचा फोटो पाहिला तेव्हा त्यानं सहाय्यक निरीक्षकांना सांगितलं की ही महिला आपल्या पतीसोबत राजीव गांधी नगरमध्ये राहत होती, पण ती अनेक दिवसांपासून दिसत नाहीये. जेव्हा सहाय्यक निरीक्षक त्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन राजीव गांधी नगरला पोहोचले तेव्हा तिथं चौकशीत कळालं की मृत महिलेचं नाव रेखा गौतम होतं. तथापि तिच्या घराला बाहेरून कुलूप लागलेलं होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की मृत महिलेचं नाव रेखा गौतम आहे आणि तिच्या पतीचं नाव संजय गौतम आहे. घटनेच्या दिवशी रेखा आपल्या पतीसोबत विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी गेली होती, पण रस्त्यात ती संजयपासून वेगळी झाली. संजयनं तिला खूप शोधलं पण ती कुठंच सापडली नाही. जेव्हा पोलिसांनी संजयबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा एका शेजाऱ्यानं सांगितलं की तो आपल्या कुठल्यातरी नातेवाईकाच्या घरी गेला आहे. ही माहिती तपास अधिकाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षकांना दिली. त्यांच्या निर्देशावरून पोलिसांनी त्या नातेवाईकाच्या घरी छापा टाकला आणि संजय गौतमला अटक केली. नंतर चौकशीसाठी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. चौकशीदरम्यान संजय कुमार गौतमनं स्वतःला निर्दोष सांगितलं. त्याच्या मते ज्या दिवशी तो आपल्या पत्नीला मंदिरात घेऊन जायला निघाला त्या दिवशी लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. गर्दीमुळे त्यानं रेखाला महिला डब्यात चढायला सांगितलं आणि स्वतः जनरल डब्यात चढला. जेव्हा ते विरार स्टेशनवर पोहोचले आणि तो रेखाच्या डब्याजवळ गेला तेव्हा ती तिथं नव्हती. त्यानं रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेखाला खूप वेळ शोधलं, पण जेव्हा ती सापडली नाही तेव्हा थकून तो विरार पोलीस ठाण्यात गेला जेणेकरून तिची गुमशुदगीची तक्रार देऊ शकेल. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी असं सांगून तक्रार नोंदवली नाही की त्याला बांद्रा रेल्वे स्टेशन पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी लागेल कारण घटना त्यांच्या हद्दीत येते. जेव्हा संजय गौतम बांद्रा रेल्वे स्टेशन पोलिसांकडे गेला तेव्हा तिथल्या पोलिसांनीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. ते म्हणाले की आधी तो आपल्या नातेवाईकांकडे जाऊन पाहो, कदाचित रेखा तिथं गेली असेल. संजयनं आपल्या पत्नी रेखाच्या गायब होण्याची जी कहाणी सांगितली ती तपास अधिकाऱ्यांना पटली नाही. संजयच्या चेहऱ्याच्या हावभावावरून त्यांना काहीतरी बिनसल्यासारखं वाटलं. त्यांना वाटलं की हे प्रकरण फक्त गायब होण्याचं नाही. जेव्हा त्यांनी संजयशी थोडी कडक चौकशी केली तेव्हा लवकरच त्यांना स्पष्ट झालं की हे प्रकरण त्यापेक्षा कितीतरी गंभीर आहे. संजय पोलिसांच्या प्रश्नांसमोर मोडला आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत संजय गौतमनं आपल्या पत्नीच्या हत्येची जी कहाणी सांगितली ती काही अशी होती. 28 वर्षांचा संजय गौतम उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातल्या लालगंज गावचा रहिवासी होता. त्याचे वडील गावात शिंपीकाम करत असत आणि आपल्या चांगल्या वर्तनामुळे गावात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. ते एक सरळसोट आणि मान्यवर व्यक्ती होते. संजय त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो BA पास होता आणि शिवणकामाचंही काम जाणून होता, ज्यात तो आपल्या वडिलांना मदत करत असे. वडिलांनी 3 फेब्रुवारी 2014 रोजी संजयचं लग्न शेजारच्या गावातल्या एका मुलीशी केलं. तिचं नाव होतं रेखा. रेखा सुंदर आणि सुशील होती आणि तीही BA पास होती. लग्नानंतर ती सासरी आली. संजय आणि रेखा दोघेही शिकलेले होते आणि काहीतरी चांगलं करण्याची इच्छा बाळगून होते. विचार करून संजय जुलै 2014 मध्ये आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला आला. धारावी भागात संजयच्या गावचे अनेक लोक आधीपासून राहत होते. त्यांच्या मदतीनं त्यानं राजीव गांधी नगरमधील विश्वकर्मा चाळीत भाड्यानं एक छोटी खोली घेतली आणि तिथं रेखासोबत राहू लागला. त्याच भागातल्या एका शिंपी दुकानात त्याला कामही मिळालं. मुंबईत आल्यानंतर संजय आणि रेखा दोघंही खूप आनंदी होते. रेखा आपल्या छोट्याशा घराची सजावट करण्यात मग्न होती आणि संजय कामाला जात असे. पण हे सुखद आयुष्य फार दिवस टिकू शकलं नाही. एक दिवस रेखानं विनोदात संजयला सांगितलं की कॉलेजच्या दिवसांत तिचा एक बॉयफ्रेंड होता, जिच्यावर ती खूप प्रेम करत होती आणि त्याच्याशीच लग्न करू इच्छित होती. ती फक्त विनोदात म्हणत होती, पण संजयनं ते मनाला लावून घेतलं. रेखाचा तो विनोद त्याच्यावर खूप जड गेला. त्या विनोदामुळे संजयच्या मनात संशय निर्माण झाला. हळूहळू हा संशय इतका वाढला की तो पूर्णपणे बदलून गेला. आधी जो संजय रेखावर प्रेम करायचा तोच आता तिच्याशी प्रत्येक गोष्टीवरून भांडू लागला. तो तिला टोमणे द्यायचा, रागवायचा आणि अनेकदा मारहाणही करायचा. रेखानं अनेकदा त्याला समजावलं की ती फक्त विनोद करत होती. माफीही मागितली, पण संजयचा संशय दूर झाला नाही. आता त्याच्या मनात रेखासाठी फक्त राग आणि सूड घेण्याची भावना उरली होती. वेळ सरकत गेला तसा संजयचा रेखावरचा संशय आणखीच वाढत गेला. संशयानं त्यांच्या नात्याला आणखीनच बिघडवलं. आता संजय नेहमी रेखाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू लागला. जर तिनं त्याला कुणाशी तरी फोनवर बोलताना पाहिलं तर तो लगेच प्रश्नांची सरबत्ती करायचा. अनेकदा तर तो तिला मारहाणही करायचा. संजयच्या मनातला संशय इतका दृढ झाला होता की त्यानं रेखाच्या जुन्या नात्यांचा पत्ता लावण्यासाठी आपल्या गावी आणि सासरी जाण्याचा निर्णय घेतला.
तिथं जाऊन त्यानं आपल्या ओळखीच्या लोकांकडून आणि रेखाच्या कॉलेजमधील मित्रांकडून चौकशी केली, पण त्याला असं काहीच मिळालं नाही ज्यामुळे त्याच्या संशयाला पुष्टी मिळाली असती. तरीही जेव्हा तो मुंबईला परतला तेव्हा त्याच्या डोक्यातून संशयाचा भूत उतरायचं नाव घेत नव्हता. म्हण आहे की पती पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. जर हा विश्वास तुटला तर नातं तुटायला फार वेळ लागत नाही. या प्रकरणातही हेच झालं. जेव्हा संजयचा रेखावरचा विश्वास पूर्णपणे उडून गेला तेव्हा त्यानं ठरवलं की तो तिला आपल्या आयुष्यातून कायमची हटवून देईल. तो मनातल्या मनात तिच्या हत्येची योजना करू लागला. याच कारणामुळे तो रेखाला आणखी त्रास देऊ लागला. घटनेच्या दिवशी संजयनं रेखाच्या चारित्र्यावर संशय करत तिच्याशी खूप भांडण केलं आणि तिला मारहाण केली. यानंतर तो बाजारातून उंदराचं विष घेऊन आला आणि रात्री सुमारे सकाळचे 8:30 वाजता त्यानं जबरदस्तीनं रेखाला ते विष खाऊ घातलं. विष खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात रेखाची प्रकृती बिघडू लागली. तिला जोरदार उलट्या होऊ लागल्या. ती तडफडू लागली. यादरम्यान संजय बहाणा करून घराबाहेर पडला जेणेकरून कुणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. अनेक तासांनंतर जेव्हा संजय गौतम घरी परतला तेव्हा रेखाचा मृत्यू झाला होता. आता त्याच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती तिचा मृतदेह नष्ट करणं. जर सकाळ होण्यापूर्वी त्यानं काही केलं नाही तर मोहल्ल्यात बात पसरू शकली असती आणि तो अडकला असता. थोडा वेळ विचार केल्यानंतर संजयनं रेखाचा मृतदेह 2 चादरीत गुंडाळला आणि घरात ठेवलेल्या एका मोठ्या प्लास्टिकच्या थैलीत कसंबसं खुपसून भरलं. मग त्यानं थैलीचं तोंड घट्ट बांधलं. सकाळी सुमारे पहाटेचे 3:30 वाजता जेव्हा संपूर्ण वस्ती झोपलेली होती तेव्हा संजय चुपचाप ती थैली खांद्यावर ठेवून घरातून निघाला आणि ती ONGC कार्यालयासमोरच्या BMCच्या कचराकुंडीत जाऊन टाकली. सकाळी जेव्हा BMCची कचरा उचलणारी गाडी आली तेव्हा ती रोजच्याप्रमाणे कचरा गोळा करू लागली. त्याच कचऱ्यासोबत ती थैलीही गाडीत गेली ज्यात रेखाचा मृतदेह होता. अशा प्रकारे रेखाचा मृतदेह कचऱ्यासोबत मुलुंड येथील कचरा टाकण्याच्या जागेत पोहोचला. तिकडे संजय गौतमनं मृतदेह नष्ट केल्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना आणि ओळखीच्या लोकांना सांगून गोंधळात टाकलं की तो आपल्या पत्नीसोबत विरार येथे मातेच्या दर्शनासाठी गेला होता. पण रस्त्यात गर्दीमुळे रेखा त्याच्यापासून वेगळी झाली आणि मग सापडली नाही. पण जेव्हा पोलिसांनी संजयशी कडक चौकशी केली तेव्हा तो मोडला आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला. यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक करून नवघर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या हवाली केलं. निरीक्षकांनी संजयशी तपशीलवार चौकशी केली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 हत्या आणि 201 पुरावे नष्ट करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला. नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पती पत्नीचं नातं विश्वासावर टिकलेलं असतं. जर विश्वास डगमगला तर सर्वात मजबूत नातंही तुटू शकतं. रेखानं विनोदात जे बोललं त्यानं संजयच्या मनात संशयाचं बीज पेरलं जे नंतर एका धोकादायक रूपात उभं राहिलं. म्हणून बोलण्यात सावधगिरी आवश्यक आहे. कुठल्याही ठोस कारणाशिवाय संशय करणं केवळ नातंच तोडत नाही तर माणसाला मानसिकदृष्ट्याही बर्बाद करतं. संजयच्या राग आणि सुडाच्या भावनेनं केवळ रेखाचीच जीव घेतली नाही तर त्याचं स्वतःचं आयुष्यही तुरुंगात उद्ध्वस्त झालं. कितीही चलाखीनं गुन्हा केला तरी सत्य समोर येऊनच राहतं. पोलिसांच्या मेहनती आणि तपासामुळे खुनी पकडला गेला आणि त्याला शिक्षाही मिळाली. जर कुठल्या नात्यात अडचण असेल तर बोलणी, समजूतदारपणा, समुपदेशन आणि गरज पडल्यास कायदा किंवा कुटुंबाची मदत घेणं चांगलं, हिंसा किंवा गुन्हा करण्यापेक्षा. ही कहाणी नाती, विश्वास आणि क्रोधाच्या परिणामाची एक कडू सत्य समोर आणते. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.